पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तिथे असणारे सर्व कार्यकर्ते जे इलेक्शन लढणार आहेत, म्हणजे ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे, या सर्व लोकांशी बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं. त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन, ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. कसं असतं की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथे असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे, ज्याला सुप्रियाताईंनी जबाबदारी दिलेली आहे, काकडे साहेब असतील, विशाल भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, पठाडे भाऊ असतील, ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात. आणि त्या इनपुट मध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत. दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय वेगळ्या वेगळ्या समीकरण वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठेतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं. आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. बघा, महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न याचा विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती. पण तसं काय झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या ठिकाणी करा. आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील. एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील. आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काय गोष्टी नाही ठरलेला आहे. तो फक्त प्रेसला सांगितलाच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. आता हे मीडियाला कदाचित खासगीत सांगत असतील, पण 100 कार्यकर्ते जे कोणी पुण्यात होते आणि पिंपरी चिंचवडमध्ये होते त्यातले 95 कार्यकर्ते जे लढायला इच्छुक होते त्यांनी येऊन आम्हाला हे सांगितलेलं आहे एकत्रित या. त्यामुळे तुमच्याकडे 5च आले असतील पण 95 आमच्याकडे आले 100 पैकी. आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आणि त्यांना निवडून आणणं हे महत्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी तो निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे. बघा, राजकारणामध्ये काही निर्णय घेत असताना काही निर्णय लवकर घेतले जातात, काही उशिरा घेतले जातात. पण राहिला प्रश्न पुणे महानगरपालिकेचा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा. तिथं ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो, जेवण काही लगेच बनत नसतं, त्याला अनेक वेळा चर्चा ह्या कराव्या लागतात कार्यकर्त्यांशी सुद्धा आणि दुसऱ्या पक्षाची सुद्धा. त्यामुळे इथं काल हा निर्णय झाला असं समजून चालणार नाही. हे अनेक दिवस विविध चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. पुणे महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडचे हे वेगळे आहेत. महानगरपालिकेचं इलेक्शन का महत्वाचं असतं कारण या दोन्ही महानगरपालिकेला एक स्वतंत्र बजेट असतं. त्या बजेटच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या लोकांना आपल्याला सेवा द्यायची असते. स्वतःचं बजेट असल्यामुळे तसं बघितलं तर खूप काय आपण राज्य सरकारवर अवलंबून नसतो. त्यामुळे इथं ते बजेट योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी हे वापरलं जावं. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बरेच प्रश्न असतात, ट्रॅफिक, पाणी, गटर, कचरा
असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये असतात. घरपट्टी, पाणीपट्टी, तिथं असणाऱ्या काही अडचणी. त्यामुळे लोकल लोकांसाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे. कारण इथं ज्या लोकांची सत्ता लोकली होती, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तिथं योग्य पद्धतीचं काम केलं गेलं नाही असं लोकांचं मत आहे.